बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून दुसरीकडे हत्या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असताना आमदार सुरेश धस यांनी या घटनेत धक्कादायक खुलासा केलाय। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाले होते। आता भाऊंना पाठवतो असं चाटे म्हणत राहिला। 36व्या कॉलला डायरेक्ट बॉडीज पाठवली असं सुरेश धस यांनी सांगितलं। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारला याआधीच अटक करण्यात आलेली आहे। या क्रूर घटनेला अनेक दिवस उलटून गेले असले तरी संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे यांच्यासह इतर आरोपींवरही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि अपहरण व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाल्याचं सुरेश धस म्हणाले। यातील 35 कॉल धनंजय देशमुखने विष्णू चाटेला केल्याचं ते म्हणाले। प्रत्येक वेळी 20 मिनिटात तुझा भाऊ पाठवतो असं चाटे म्हणत होता। धनंजय देशमुखांना 35 वेळा विष्णू चाटेनं हेच सांगितलं। 36व्या कॉलला बॉडीज पाठवली असं सुरेश धस म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना अपहरण आणि नंतर हत्येचा हा थरार त्यांनी सांगितलेला आहे।